नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता तिसरी पाठ 18 खेळता खेळता यामधील हा दुसरा तास। या आधीच्या तासामध्ये आपण लंगडी पाटा कशा रीतीने खेळतात ते अवंतिकाने नंदिताला समजावले। त्यानंतर काकू लहानपणी कोणकोणते खेळ खेळत होते, तसेच काका सुद्धा कोणते कोणते खेळ खेळत होते त्याविषयी आपण शिकलो। आता यानंतर काय झाले ते पाहूया। पहा, काकू आणि इतर मुले जेव्हा खेळ खेळत होते तेव्हा थोडा वेळ खेळल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि काकूंनी सर्वांना घरामध्ये येऊन खेळायला सांगितलं। पहा, या चित्रामध्ये 2 जण चेसचा खेळ खेळत आहे। तर चला आपण त्याखाली दिलेल्या संवाद वाचन करून घेऊया। सर्व बालके म्हणाले, अरे रे। काकू म्हणाल्या, चला बालकांनो, घरात खेळ खेळूया। सर्व बालके हे ऐकून संमत झाले। सर्व बालके म्हणाले, हो चला, काकूच्या घरात खेळायला जाऊया। सर्व काकूंच्या घरात आले। घरात काका आणि आत्या बुद्धिबळ म्हणजे चेसचा खेळ खेळत होते। अवंतिका म्हणाली, आपण काय खेळूया? रजत म्हणाला, चला आपण घर घर खेळूया। सर्व बालके म्हणाले, घर घर खेळण्यास तयार झाले। रजत म्हणाला, चल, आपल्याजवळ बाहुली असेल तर आपण तिच्यासोबत खेळू शकतो। काकू म्हणाल्या, तुम्हाला बाहुली पाहिजे का? चला आपण बाहुली बनवूया। काकू थोडे जुने कपडे घेऊन आल्या। काकूच्या मदतीने मुलांनी बाहुली बनविली। काही बालकांना कॅरम आणि काहींना चेसचा खेळ खेळायचा होता। त्यांनी गट बनविला आणि खेळायचे सुरू केले। पहा, तर थोडा वेळ खेळल्यानंतर जेव्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हा काकूंनी सर्वांना घरामध्ये खेळ खेळण्यासाठी बोलवले आणि सर्व बालके काकूंच्या घरामध्ये खेळायला गेले। तर तेथे पाहिले तर काका आणि आत्या हे चेसचा खेळ खेळत होते आणि अवंतिका म्हणाले की आपण आता काय खेळायचं। त्यानंतर रजतने त्यांना घर घर खेळायचे सांगितले आणि सर्वजण घर घर खेळू लागले। परंतु रजत म्हणाला की आपल्याजवळ तर बाहुली नाही, मग आता आपण काय खेळायचं, कारण की घर घर खेळायला बाहुली सुद्धा लागते। मग तेव्हा काकूने सांगितलं की चला, जर तुम्हाला बाहुली पाहिजे असेल तर आपण बाहुली बनवून घेऊया। आणि काकूने काय केलं, त्यांच्या घरामध्ये असलेले जुने कपडे काढले आणि त्याच्याने त्यांनी एक नवीन बाहुली तयार केली। परंतु रजत लहान असल्यामुळे त्याच्या वयाचे जे बालके होते ते घर घर खेळू लागले। परंतु काही बालके त्याच्यापेक्षा मोठे होते, म्हणून त्यांना कॅरम आणि इतर चेसचा खेळ सुद्धा खेळायचा होता। म्हणून त्यांनी सांगितलं की बाकीच्यांनी घर घर खेळा आणि आम्ही कॅरम किंवा चेस खेळू। त्याप्रमाणे त्यांनी कॅरम खेळणारे आणि चेस खेळणारे यांचा गट बनविला आणि त्याप्रमाणे ते कॅरम आणि चेस खेळू लागले। विद्यार्थ्यांनो, पहा, आधी अवंतिका, नंदिता आणि इतर काही बालके आणि त्यांच्यासोबत काकू सुद्धा मैदानामध्ये खेळ खेळत होते। त्याप्रमाणे आपण मैदानामध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात ते पाहिलं आणि कोष्टकामध्ये सुद्धा भरलं। आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हा सर्वजण काकूच्या घरामध्ये येऊन खेळू लागले। घरामध्ये बसून सुद्धा त्यांनी काही खेळ खेळले, म्हणजेच मैदानात सुद्धा काही खेळ खेळले जातात आणि काही खेळ घरामध्ये सुद्धा खेळले जातात। तर मैदानामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांना आउटडोर खेळ म्हणतात आणि घरामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांना इनडोर खेळ असे म्हणतात। म्हणजे इनडोर खेळांमध्ये कोणकोणते खेळ आले बरं, तर कॅरम, चेस, चौपट, घर घर, लुडो, सापशिडी यासारखे खेळ आपण घरामध्ये बसून सुद्धा खेळू शकतो, ज्याला आपण इनडोर खेळ असे म्हणतो। विद्यार्थ्यांनो, आता येथे विचार करा आणि लिहा असे सांगितलेले आहे आणि सूचना दिलेली आहे। खाली दिलेल्या कोष्टकात पाठात दिलेल्या सर्व खेळांची नावे लिहा। जे खेळ घरात खेळले जातात त्यांच्यासमोर घर काढा। जे खेळ घराच्या बाहेर खेळले जातात त्यांच्यासमोर झाड काढा। खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या लिहायला विसरू नका। जर इतर वस्तू खेळासाठी आवश्यक असतील तर त्यांची नावे लिहा। तर चला विद्यार्थ्यांनो, आता आपण कोणकोणत्या खेळांची नावं पाहिली, तर लंगडी पाटा, लंगडी, लपाछपी, लगोरी, कबड्डी, खो खो, त्यानंतर गोट्या, कुस्ती, विट्टीदांडू, पतंग, चेस, घर घर, कॅरम यासारख्या खेळांची नावे आपण पाहिली। तर अशा रीतीने या कोष्टकामध्ये लिहायचे आहे। त्यानंतर हे जे खेळ आहे ते मैदानावर खेळले जात असतील तर त्यापुढे झाड काढा आणि घरात खेळले जात असतील तर त्यापुढे घराचे चित्र काढायचं आहे। तर याप्रमाणे आपण चित्र काढू शकतो। त्यानंतरच्या कॉलममध्ये खेळाडूंची संख्या लिहायची आहे।
तर याप्रमाणे खेळाडूंची संख्या लिहा आणि या खेळासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात तर त्यांची नावं शेवटच्या कोष्टकामध्ये टाकायची आहेत. अशा रीतीने या वस्तूंची नावे सुद्धा आपण टाका. उदाहरणार्थ लंगडी पाटामध्ये बित्तूची गरज असते, खडूची गरज असते. लंगडीमध्ये फक्त गोल रिंगण काढण्यासाठी खडूची गरज पडते. लपाछपीसाठी कोणत्याही वस्तूची गरज नाही. कबड्डीसाठी सुद्धा कोणत्याही वस्तूची गरज नाही. गोट्या खेळण्यासाठी गोट्या आवश्यक असतात. कुस्ती खेळण्यासाठी सुद्धा कोणत्याही वस्तूची गरज नाही. विटी दांडूसाठी 2 लाकडांची गरज पडते. नंतर पतंगसाठी पतंग, दोरा, रील वगैरे आवश्यक असतात. चेससाठी चेस बोर्ड आणि त्यामधील जे लहान लहान प्यादे, हत्ती, घोडे वगैरे जे गोट्या असतात त्या. घर खेळण्यासाठी घरात लागणाऱ्या लहान लहान वस्तू आणि कॅरमसाठी कॅरम बोर्ड आणि त्यामधील गोट्यांची गरज असते. चला तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही सुद्धा याप्रमाणे कोष्टक पूर्ण करा. आजच्या तासात एवढंच शिकूया. नमस्कार.